पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळी राखी, वेदनेचा धागा बांधून श्रद्धांजली अर्पण। दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारला संपूर्ण देशभरात क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन, रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वंदनीय अपंग हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आजपर्यंत 6 लाख आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन दिनी सत्ताधाऱ्यांच्या मनाला जागवण्यासाठी बांधूया काळी राखी। शेतकऱ्यांच्या वेदनेची, संतापाची, जागृतीची जाणीव करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला काळी राखी विधवा अपंग महिलांच्या हस्ते बांधून भंडारा जिल्ह्याच्या वतीने साई मंदिर समोर बाजार चौक पालांदूर येथे वेदनेचा धागा आंदोलन करण्यात आले। ही राखी नाही, श्रद्धांजली आहे। 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 6 लाख शेतकऱ्यांच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, म्हणून नरेंद्र व देवेंद्र भाऊला काळी राखी बांधून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन दिनी संपूर्ण महाराष्ट्रभर वेदनेचा धागा आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहार कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन करून सरकार शेतकरी सोबत कसा भेदभाव करते आणि धोरणामुळे कशा आत्महत्या होतात हे सांगितलंय। यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मणे, जनशक्तीचे जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, लाखणी तालुका अध्यक्ष सुनील कहालकर, भंडारा तालुका अध्यक्ष राजेंद्र नेवारे, शहर अध्यक्ष चंद्रशेखर दुरुगकर, लाखांदूर तालुका अध्यक्ष साजन बोकडे, नारद गायधणे, विनय बुलबुले, हेमराज गोटफोडे, भास्कर काटगाय, गुलजारीलाल बनसोड, माणिक फेंडरजी, अनेक प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मच्छीमार, विधवा उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेंद्र देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आणि सांगता योगेश्वर घाटबांधे यांनी केले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी साजन बोकडे, लाखांदूर तालुका प्रतिनिधी। सांगितले होते ते अजूनपर्यंत तुम्ही केलेले नाही। जागे नसा झाले, झोपेचा सोंग घेतला असाल तर ते झोपेचा सोंग झोपलेल्या माणसाला जागृत करता येते, मात्र झोपेचा सोंग घेणाऱ्या माणसाला जागृत करता येत नाही। म्हणून मुख्यमंत्री साहेब 5 वर्षानंतर सरकार कधी जेव्हा कसे बदलतो याचा भान ठेवा। म्हणून या देशातील, या राज्यातील तमाम जनतेने येणाऱ्या 5 वर्षाच्या पुनर्निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला खरोखर या जनतेचा हित करायचा असेल, बघायचा असेल, तर आम्हाला आमचे न्याय हक्क द्या। आमचे या अडीअडचणी आहेत, त्या आमच्या अडीअडचणी तुम्ही सोडवा। जर निदान सरकारला तोडा जर तुम्ही करत नसाल तर निदान हमीभाव तरी द्या, आणि हमीभाव आम्हाला जर मिळाला तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला जर तुम्ही आपल्या सरकारची वाटप मागत असेल, आर्थिक अडचणीमध्ये येत असेल, तेव्हा आमच्या राज्यातला शेतकरी जर त्याच्या धानाला हमीभाव मिळाला, त्याच्या मालाला हमीभाव मिळाला, तर हाच शेतकरी हा देश चालवून दाखवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण या शेतकऱ्याची, या शेतमजुराची, बेरोजगाराची, विधवाची, निराधारांची आपण जाणीव घ्या, दिव्यांगाची जाणीव समजून घ्या आणि हा आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आणि आमचे वंदनीय बच्चूभाऊ कडू हा राज्याचा जो त्यांनी आपल्या देशाची, आपल्या राज्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जो त्यांनी वसा घेतलेल्या जबाबदारी घेतलेली आहे, हे आपण पूर्ण कराल आणि आमच्या न्याय हक्काला आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपल्या राज्यातील समस्या सोडवून हीच आपल्याच नम्र विनंती करतो, या माध्यमातून विनंती करत आहोत। आता आपण यानंतर या ठिकाणी सामायिक आपण सर्वप्रथम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। त्याच्यानंतर आपल्या योगेश भाऊ घाटबांधे आहेत, रवीजी मने सर आहेत, सुनील भाऊ कहाळकर आहे आणि आपल्या भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.